नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरामधील विवियाना मॉलमध्ये उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी तब्बल 11 लाख युनिटच्या वीज निर्मिती होणार असल्याची माहिती मॉल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. आज विवियाना मॉलमधील या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन महापौर श्री संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस आयुक्त श्री संजीव जायस्वाल हे देखील उपस्थित होते. दर महिना तब्बल 91,000 वॉल्टची सौर ऊर्जा या प्रकल्पातून निर्माण होणार असल्याची माहिती मॉल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे मॉलच्या ऊर्जेमध्ये 30% बचत होणार असल्याची माहिती देखील यावेळेस देण्यात आली. फ्री एनर्जी है और सोलर से, तो पूरा रूफ खाली था, वैसे कोई यूज़ नहीं था उसका, तो पूरा कंप्लीटली उसको कवर किया सोलर पैनल से. और जो कंजप्शन था बिजली का उसमें 30% एरिया 30% कंजप्शन जो है वो सोलर से आता है. तो दो फायदा होता है, एक तो इलेक्ट्रिसिटी कम कंज्यूम होता है और दूसरा फाइनेंशियली उसका बिल कम होता है. विवियाना मॉल हा पर्यावरण पूरक मॉल आहे. या ठिकाणी मॉलची स्वतःचं सेंद्रिय कचरा व्यवस्थापन देखील आहे. याद्वारे कचऱ्याचे खतात रूपांतर केले जातं. दैनंदिन तत्वावर सर्वच टाकाऊ अन्नाचं खत या ठिकाणी तयार केलं जातं. प्रत्येक प्लांटमधून प्रति महिना तब्बल 5,500 किलो खत तयार होतं. हे खत ग्राहकांना विनामूल्य वितरित केलं जातं अशी माहिती देखील यावेळेस मॉल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दिवा परिसरातील डम्पिंग ग्राउंड हटवा या मागणीसाठी कालपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क नेते श्री अभिजित पानसे यांनी धरणं धरलं आहे. डम्पिंग ग्राउंडवरच त्यांनी हे धरणं धरलं आहे. त्यापाठोपाठ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये महापालिका उपायुक्तांच्या दालनामध्ये धरणं आंदोलन केलं होतं. दिवा परिसरामध्ये 4.5 लाख लोक राहतात. त्यांच्या आरोग्याशी महानगरपालिकेने खेळ चालवला असल्याचं या निमित्ताने श्री अभिजित पानसे यांनी म्हटलं आहे. या इथल्या लहान मुलांचं आयुष्य 2 ते 10 वर्षांनी या श्वासामुळे कमी होईल असा रिपोर्ट आहे. मला एक कळत नाही, शहराचा एक भागामध्ये 4 लाख लोक मरणपंथाला लागणार आहेत आणि आजपर्यंत इतर कोणीही त्याच्याकडे लक्ष देऊ नये ही अस्वस्थता आहे. आणि जर त्यांना फुफ्फुसाचे रोग, श्वासाचे रोग, श्वसनाचे विकार हे सगळे जर होणार असेल तर माझी साधी भूमिका आहे, जर त्यांची हत्या होणार असेल तर पहिले आत्महत्येचं पातक मी करतो. दरम्यान या संदर्भात आज महापौर श्री संजय मोरे यांच्याशी चर्चा केली असता ठाणे महानगरपालिकेचं दिवा येथील डम्पिंग ग्राउंड हलवणं केवळ सध्या अशक्य असल्याचं मत संजय मोरे यांनी व्यक्त केलं आहे. डिसेंट्रलायझेशन हा यावरचा एकमेव उपाय आहे. त्यासाठी नागरिकांच्या मदतीची, नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. ॲट सोर्स कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे असं मत यावेळेस महापौर श्री संजय मोरे यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता आम्ही या माध्यमातून आम्ही प्रशासनाने आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे की डिसेंट्रलाइज करायचं, किंवा त्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी जर आपलं ॲटसोर्स जर त्या तो जो हे जो आहे ना कचरा जो आहे तो त्यांनी तिथे विल्हेवाट लावली तर त्यासाठी आम्ही इन्सेंटिव्ह देणार आहोत. तसे आम्ही ऑलरेडी अनाऊन्स पण केलेलं आहे. तर यातून सगळ्यांनी हा एक महापालिका किंवा म्हणजे प्रशासन किंवा पदाधिकाऱ्यांनी हा विचार करून प्रश्न सुटणार नाही. हा सामाजिक प्रश्न आहे. हा सगळ्यांनी मिळून एकत्रित विचार केला तर जे जनरेट करतो का हा कचरा आपणच निर्माण करतोय तर त्याची विल्हेवाट कशी लावता येईल हा जर आपण सगळ्यांनी विचार केला तर नक्कीच मार्ग निघेल. या संदर्भात आयुक्त श्री संजीव जायस्वाल यांना देखील पत्रकारांनी छेडलं असता कचऱ्याचं डिसेंट्रलायझेशन करणं हा एक उपाय आहे. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने कचऱ्यापासून खत निर्मिती, कचऱ्यापासून वीज निर्मिती असे प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती श्री संजीव जायस्वाल यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे महापेमध्ये फॉरेस्टचं जे जुनं खदान आहे त्या ठिकाणी डम्पिंग करण्यासाठीची परवानगी राज्य शासनाकडे महानगरपालिकेने मागितली आहे अशी माहिती देखील श्री जायस्वाल यांनी दिली. मात्र वन विभागाच्या परवानगीसाठी या ठिकाणी अद्यापर्यंत डम्पिंग होऊ शकत नाही असं देखील आयुक्त श्री संजीव जायस्वाल यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड जातो त्या ठिकाणी स्थानिक नागरिक विरोध करतात असे देखील श्री संजीव जायस्वाल यांनी सांगितलं.
की आज ह्या शहरामध्ये जेवढं लाकूड आहे त्यांच्याकडून आपण म्हणजे पेलेट्स तयार करतो आहे. व्हेजिटेबल वेस्टवरून आपण CNG आता तयार करण्याच्या मनस्वर आहे. प्लास्टिकवरून आपल्याला जे आहे ते परत ऑइल करणे, इलेक्ट्रॉनिक वेस्टच्या वेगळ्या रीतीने विल्हेवाट करणे, आपलं व्हेजिटेबल वेस्टवरून परत ते CNG मॅन्युअल किंवा बायोगॅस करणे, ॲनिमल कॅरकेसवरून परत बायोगॅस करणे, अशा प्रकारे वेगळं प्रकारच्या आपला जे कचरा आयडेंटिफाय करून त्याला सेग्रिगेट करून आणि डिसेंट्रलाइज पद्धतीने त्याच्या विल्हेवाट. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारामध्ये शूटिंग रेंज सुरू करण्यात आलं आहे. आज महापौर श्री संजय मोरे यांच्या हस्ते या शूटिंग रेंजचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल, महापालिका आयुक्त श्री परमवीर सिंह, सौ रश्मी करंदीकर, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री संजय भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहरामध्ये अत्यंत आधुनिक अशा प्रकारची ही शूटिंग रेंज महानगरपालिकेने ठाणेकर नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अत्याधुनिक अशा प्रकारचे इक्विपमेंट्स या ठिकाणी आहेत. भारताला आजपर्यंत सर्वाधिक पथकं शूटिंग या विभागातच मिळाली आहे. त्यामुळे ठाणेकरांना हा खेळ उपलब्ध करून देताना आपल्याला अत्यंत आनंद होत असल्याचं महापौर श्री संजय मोरे आणि आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी सांगितलं. या खेळामुळे माणसाची विचार करण्याची क्षमता वाढते, त्याची अचूकता वाढते, स्वतःवरील कंट्रोल मोठ्या प्रमाणात वाढतं, शिस्त वाढते, धीर धरायची प्रवृत्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे अचूकता वाढते आणि कन्सिस्टन्सी वाढते, असं देखील यावेळेस सांगण्यात आलं. इंटरनेशनल स्टैंडर्ड का फायरिंग रेंज यहाँ पे क्रिएट किया है और मुझे विश्वास है कि पुलिस के लोग भी एंड बाहर के भी बच्चे हैं प्रैक्टिस करेंगे, अपनी शूटिंग स्किल इम्प्रूव करेंगे और मुझे नहीं लगता कि मुंबई में या पूरे महाराष्ट्र में इस प्रकार की कोई दूसरी रेंज होगी. दिस विल बी ओपन फॉर द पब्लिक. हे सर्वसाठी आपण सुरू ठेवणार आहे आणि जेणेकरून जे आपल्या शहरामध्ये जे मुलं मुली असतील ज्यांना या गोष्टीमध्ये त्यांचं स्किल डेव्हलप करायचे असेल त्यांना हे एक चांगलं ठिकाण महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेलं आहे. अनन्या कलेक्शन, CZ डायमंड ज्वेलरी, एंटीक एंड कुंदन ज्वेलरी, माइक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, ट्रेडिशनल महाराष्ट्रियन माइक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, ज्वेलरी वॉचेस, 92.5 स्टर्लिंग सिल्वर ज्वेलरी, ब्राइडल सेट्स, ब्राइडल ज्वेलरी on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection, shop number 3, यशवंत बिल्डिंग नियर पूना गाडगी ज्वेलर्स, राम मारुति क्रॉस रोड, नौपाड़ा, ठाणे. कॉन्टैक्ट समीर ओक 9821536895 and नीलिमा दुर्गुळे 9833946884. अनन्या कलेक्शन. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. ठाणे शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ठाणेकर नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने 500 सायकली उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाने मांडला आहे. लवकरच हा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणार आहे. ठाणे शहरातील 50 महत्त्वाच्या बस थांब्यांवर या सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक थांब्यावर 10 सायकली ठाणेकर नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. भाडे तत्वावर या सायकली ठाणेकर नागरिकांना उपलब्ध होतील. त्यामुळे जवळच्या ठिकाणावर जाण्यासाठी ठाणेकर नागरिकांना या सायकलींचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे बसेस सेवेवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे रिक्षाची वाट पाहण्याची गरज ठाणेकर नागरिकांना राहणार नाही. या सायकल सेवेमुळे ठाणे शहरातील प्रदूषणाच्या पातळीत देखील मोठ्या प्रमाणात कमतरता येईल असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाला आहे. आज जगभरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प राबवण्यात येतो. ठाणे शहरामध्ये देखील हा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहराच्या प्रदूषण पातळीत कमतरता येईल. त्याचप्रमाणे
ठाणेकर नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सोय उपलब्ध होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयाने ठाणे शहरामध्ये अत्याधुनिक कर्करोग इस्पितळ उभारण्यासाठी जागा मागितली होती. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने काही विकासकांकडे जागेची विचारणा करण्यात आली होती. मात्र विकासकांकडून या संदर्भामध्ये सकारात्मक रिप्लाय न आल्याकारणाने ठाणे महानगरपालिकेने आता घोडबंदर रस्त्यावरील हरित पट्ट्यामध्ये 2.8 हेक्टर जागा ही टाटा कर्करोग रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातला प्रस्ताव लवकरच ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर येणार आहे. महानगरपालिकेने हरित पट्ट्यामध्ये 2.8 हेक्टर जागा टाटा कर्करोग रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता या संदर्भातलं आरक्षण देखील बदललं जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. मात्र यामुळे ठाणेकर नागरिकांना अत्याधुनिक अशा प्रकारचं कर्करोग रुग्णालय उपलब्ध होईल आणि त्यामुळे अनेक रुग्णांची सोय होऊ शकेल असा विश्वास प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी संघ, तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महायज्ञाचं यंदाचं 11वं वर्ष आहे. बालयोगी संत परमपूज्य धर्मदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं गेल्या 11 वर्षांपासून आयोजन करण्यात येतं अशी माहिती नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी दिली आहे. काल या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये देवीचं आगमन झाल्यानंतर मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे, देवीचं दर्शन घेतलं आहे. काल या निमित्ताने स्वरधारा प्रस्तुत मराठी गायक श्री उमेश सुतार यांच्या भक्तिगीत आणि काव्यगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक यावेळेस उपस्थित होते. 51व अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सन 2016-2017 हे मराठी विज्ञान परिषदेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 51व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये ठाणे शहरामध्ये हे अधिवेशन भरणार आहे. या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन, विज्ञान दिंडी, अवकाश तंत्रज्ञान आणि इस्रो या विषयावरच्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचं सादरीकरण दिनांक 17 आणि 18 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे. या निमित्ताने शहरामध्ये विविध चर्चासत्र आणि परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.
विज्ञान अधिवेशनानिमित्त ठाणे शहरामध्ये शिवसमर्थ विद्यालयाच्या पटांगणामध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये इस्रो, JNPT, जैन इरिगेशन, ठाणे महानगरपालिका, अगस्त्य फाउंडेशन यासारख्या नामांकित संस्था सहभागी होतील अशी माहिती डॉक्टर भानुशाली यांनी दिली आहे. या निमित्ताने विज्ञान दिंडीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने ठाणेकरांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलं आहे. या निमित्ताने इस्रोचे चेअरमन श्री किरण कुमार हे भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचा प्रवास या विषयावर प्रकाश टाकणार आहेत. त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.